नमस्कार. सर्व अध्यात्म प्रेमी साधकांना मनपूर्वक प्रणाम. प्रत्येक माणसाच्या मनात ईश्वराबद्दल ओढ असते, त्याला जाणून घेण्याची जिज्ञासा असते. प्रपंच करत असताना, त्यातील कर्तव्य पार पाडत असताना परमार्थाकडे कशी वाटचाल करायची ह्याबद्दलचे अनेक प्रश्न त्याच्या मनात घर करून बसलेले असतात. ह्या सर्व प्रश्नांना किंवा शंकांना अगदी समाधानकारक उत्तर मिळावी यासाठी दिव्योन्मेष सत्संगातर्फे हा आध्यात्मिक प्रश्नोत्तरांचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही सुरू करत आहोत. मी सौ प्रज्ञा भागवत तसेच सौ साक्षी वादरायणी आम्ही मिळून आपल्या सर्व साधकांच्या मनातील हे प्रश्न दिव्योन्मेष सत्संगाचे प्रेरक व प्रणेते पूज्य स्वामी स्वरूप स्वानंद यांच्याशी संवाद साधून त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. या सर्व प्रश्नांना आणि शंकांना त्यांनी केलेलं मार्गदर्शन दिव्योन्मेष सत्संग ह्या YouTube चॅनलच्या माध्यमातून संकलित करून 12 भागांच्या शृंखलेतून आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. या सर्व प्रश्नांना आणि शंकांना मिळालेलं मार्गदर्शन आणि उत्तर आपल्या सर्वांच्या नक्कीच उपयोगी येतील. त्याचा आपण जरूर फायदा घ्यावा. त्याचबरोबरीने आपल्या मित्रमंडळी आणि आप्तस्वकीय यांनाही हा व्हिडिओ नक्कीच बघण्यास ऐकण्यास सांगावे. हा आध्यात्मिक प्रश्नोत्तरांचा प्रवास आपण असाच चालू ठेवणार आहोत. आपल्या मनात काही अजून शंका किंवा प्रश्न असतील आणि स्वामीजींकडून त्याची उत्तरं आणि मार्गदर्शन आपल्याला अपेक्षित असेल तर प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी असलेली स्लाइड त्याच्यामध्ये जे नंबर दिलेले आहेत त्यावर आपण जरूर आपले प्रश्न व्हॉट्सअप करू शकता. त्याचबरोबरीने प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा हे नंबर्स आपल्याला उपलब्ध होतील. चला तर मग या आध्यात्मिक प्रश्नोत्तरांच्या प्रवासात आपण सर्व सहभागी होऊया. धन्यवाद. नमस्कार. प्रपंचातून परमार्थाकडे या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. परमपूज्य स्वामी स्वरूप स्वानंदजी यांच्यासोबत आपण आज आध्यात्मिक विषयांवर चर्चा करणार आहोत. तर थेट आपण प्रश्नोत्तरांकडे वळूया. माझा पहिला प्रश्न त्यांना असा आहे, अध्यात्म म्हणजे काय आणि आध्यात्मिक आचरणाची गरज का आहे? अध्यात्म म्हणजे काय हा फार मूलगामी असा प्रश्न आहे. तो प्रत्येक साधकाला म्हणण्याच्या प्रत्येक माणसालाच पडलेला प्रश्न आहे. आणि हा सगळा विषय आहे तो प्रपंच आणि परमार्थ अशा प्रकारचा आहे. तर मला वाटतं प्रपंच हा प्रथम समजून घ्यावा जो आपण करत असतो. परमार्थ हा प्रपंचात कसा करायचा ही कला आपल्याला अवगत करावी लागते. आणि परमार्थ आणि प्रपंच या दोन्ही गोष्टीतनं जे साधल्या जातं ती निवृत्ती साधली की अध्यात्म काय हे कळायला. कारण निवृत्तीशिवाय अध्यात्म कळत नाही. आणि अध्यात्माची सर्वात सोपी अशी डेफिनेशन जर तुम्ही म्हणाल तर एवढीच आहे की आपल्या आतमध्ये असलेल्या ईश्वराचा शोध याला आणि यालाच अध्यात्म म्हणतात. ही अगदी स्पष्ट संकल्पना किमान आत्ताच्या आधुनिक विज्ञान युगातील लोकांनी आपल्या मनात रुजवणं आवश्यक आहे. कारण अध्यात्म म्हणून आपण जे काही सगळं करत असतो ते आत्म्याच्या जाणीवेत नेतोय की नाही हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत तो ते अध्यात्म होत नाही आणि तो परमार्थही होतो का नाही
हा ज्याचा त्यांनी विचार करायचा. म्हणूनच सहसा समाजामध्ये अध्यात्म, परमार्थ आणि प्रपंच या तिघांचाही गोंधळ दिसतो. त्याची कारणं त्याच्या पाठीमागे दडलेली आहेत असं मला वाटतं. आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तरुण पिढीने अध्यात्माकडे कोणत्या दृष्टीने पाहावे असे आपल्याला वाटते? आता प्रश्नकर्त्यांनाच प्रश्न पडलेले आहेत असं दिसतंय. त्याचं कारण असं आहे की तरुण पिढीने अध्यात्म कोणत्या दृष्टीने पाहावे. आता अध्यात्माची डेफिनेशन जर आपण एकदा स्पष्ट केली की कोणत्या दृष्टीने पाहायचं, ही स्पष्टता ज्याला त्याला ठरवता यायला पाहिजे की आपल्या आतमध्ये ईश्वरी चैतन्य आपल्या भ्रूमध्याच्या मागे जे आईच्या गर्भात असतानाच येऊन पोचत झालेलं आहे, त्याच्याकडे आपलं ते खरं आपलं मूळ सत्य अस्तित्व आहे हे जो अनुभवतो त्याला आध्यात्मिकता असं म्हणतात आणि त्याला योग असं म्हणतात. म्हणून कुठल्याही योग आणि योगा याच्यामधला फरक समजून घ्या. आधुनिक काळामध्ये योगा म्हणजे जे आसनं करतात किंवा प्राणायाम करतात, भस्त्रिका करतात वगैरे वगैरे, याला लोक ते मॅट घेऊन फिरतात वगैरे, याला लोक योगा म्हणतात. याच्यामध्ये लोक त्यांच्या आत्मतत्वापर्यंत जातात का नाही हा ज्याचा त्यांनी विचार करावा. मला काही कोणावर टीका किंवा असा काही विषय नाहीये. जे स्पष्ट आहे ते सांगणं एवढीच आपली भूमिका आहे. त्यामुळे तरुणांनी जर अध्यात्म करायचं असेल तर या डेफिनेशन प्रमाणे जावं. कारण ज्ञानेश्वर माऊली पण तरुणच होत्या, लक्षात ठेवा. किंबहुना तरुणांपेक्षाही थोड्या लहान असतील हल्लीच्या तरुणांपेक्षाही. म्हणून त्यांनी शेवटी काय साधलं, संजीवन समाधीमध्ये स्वतःच्या आत्म्याच्या जाणीवा शारीरिक जाणीवेतनं स्थिर करून सर्व पंचमहाभूता सकट सर्व अस्तित्व चैतन्यमय करण्याची ताकद ज्या तरुणांनी गाठली आणि जे आदर्श म्हणून हल्लीच्या तरुणासमोर असणं आवश्यक आहे ते ज्ञानेश्वर माऊली दर्शवतात. तुकाराम महाराज सुद्धा त्यांच्या तरुणपणीच आध्यात्मिक जाणीवेमध्ये तुका आकाशा एवढा झालेले होते. हेही लक्षात घेण्यासारख्या गोष्टी आहेत. त्यामुळे अध्यात्म म्हणजे काय आणि तरुणांनी अध्यात्माकडे कसं बघावं या दोन्हीही दृष्टिकोन खूप व्यक्ती सापेक्ष आहे. कारण त्याच्यामध्येच प्रारब्ध संचिताच्या भूमिका येतात, त्याच्यामध्येच कर्मबंधाच्या भूमिका येतात. कारण हा प्रपंच करत असताना म्हणून परमार्थ का करायचा याचं आकलन आध्यात्मिकतेकडे जोपर्यंत आपण जात नाही तोपर्यंत होणं अवघड आहे. खूप सुंदर सांगतो. अध्यात्म म्हणजे काय याची नेमकी व्याख्या आपल्याला समजली तर दैनंदिन जीवनामध्ये आपण सगळेजण थोड्याफार प्रमाणात कर्मकांडाचं आचरण करतो. तर खरं अध्यात्म साधण्यासाठी त्या कर्मकांडाला कितपत महत्त्व द्यावं? आता जो मूळ मुद्दा आपण घेतलेला आहे की तरुण, त्याचा अर्थ वयस्करांनी अध्यात्म करायचं नाही असा काही विषय नाहीये. कारण प्रत्येक वयस्कर व्यक्ती ही मनानी आणि बुद्धीनी तरुणच असते. लक्षात जोपर्यंत आपल्याला आपल्या इच्छा वासना तरुण आहेत तोपर्यंत आपण वयाने जरी मोठे असलो तरी सुद्धा तरुणच असतो. त्याच्यामुळे तरुण कोणाला म्हणायचं हा विषय फार महत्वाचा आहे. तारुण्याची डेफिनेशन सर्वसामान्यपणे सामाजिक व्यवस्थेप्रमाणे ही वेगळी असते. ती वयाच्या आधारात आहे. ती साधारणपणे 15 वर्षापर्यंतची एक 12 ते 15 वर्षापर्यंतची बाल्यावस्था मानण्यात येते. त्यानंतरची जी अवस्था आहे ती तरुणाची साधारण 35-40 पर्यंत ते तारुण्य असतं. त्यानंतर प्रपंचाच्या भूमिकेत माणूस जातो आणि मग नंतर प्रौढावस्थेत येते आणि प्रौढावस्थेनंतर मग पुढे तो एक वयस्कर या भूमिकेमध्ये जातो. आपल्या सामाजिक रचनेप्रमाणे याचा विचार
ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम हा अत्यंत सुंदर असा आपल्या धार्मिक जाणीवेतला विचार आहे. परंतु तरुणपणी या कुठल्याही अवस्थेमध्ये आपण आपल्या मानसिक तरुणता जोपासली तरच आपण संन्यस्त वृत्ती धारण करू शकतो. याच्यामध्ये जर आपण मानसिक तारुण्यावस्था जोपासली, मानसिक आणि बौद्धिक विकसित भूमिका जर आपण सिद्ध करू शकलो तर आणि तरच आपण एक प्रकारे वानप्रस्थाश्रम उपभोगू शकतो. आहे या जीवनात आपल्या फ्लॅटमध्येच आपण वानप्रस्थाश्रम उपभोगू शकतो जर आपण मनाने तरुण असू तर. नाही तर फ्लॅट मोठे आहेत, वय घसरलेलं आहे, वृत्तीमध्ये फक्त जुन्याच गोष्टी भरलेल्या असतील तर तो माणूस वानप्रस्थाश्रमात जाऊ शकत नाही. लक्षात, ईश्वर भक्तांची मांदियाळी घडवायची असेल तर गृहस्थाश्रमाशिवाय आता पर्याय नाही, हेही सत्य समजून घेणं अपेक्षित आहे. तर हा विकास आहे. म्हणून तरुण कशाला म्हणायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवावं. आणि अशा तरुणांनी आध्यात्मिकतेत कसं शिरायचं हा विषय वेगळा चालतो. प्रश्न काय आहे तुमचा? कर्मकांडात दैनंदिन जीवनात किती महत्त्व? बरोबर. आता हा जो तरुण असतो मानसिकतेमधला, तर आपल्यामध्ये एक संस्कार आहे. हिंदू धर्माची खासियतच आहे ती म्हणजे संस्काराची आहे, जी इतर धर्मात आहे का नाही ते त्या धर्माने ठरवावं. मला काही त्याच्यात शिरायचं नाही. परंतु हिंदू धर्मामध्ये मात्र नक्कीच ही खासियत आहे की लहानपणापासून शुभम करोती मनाचे श्लोक, भगवद्गीता, तुझ्या जीवनात तुला पुढे कसं जायचं आहे याचे संस्कार हे आपल्या समाजाचं अधिष्ठान आजही संतांच्या भक्तियोगामुळे टिकून आहे. लक्षात ठेवा, याला संत जबाबदार आहेत. कारण इंग्रजांच्या काळामध्ये, मुसलमानांच्या काळामध्ये त्यांनी त्यांच्या संस्कारांना आपल्यावर लादायचा प्रयत्न केला, परंतु त्यांच्या समाजामध्ये कशा प्रकारचे संस्कार आहेत हे आपण उघड पाहतो आहोत, आहे की नाही. त्यामुळे त्यांच्यावर न बोललेलं जास्त चांगलं. परंतु आपल्या धर्माच्या जाणीवा आपण सशक्तपणे समजून घेणं ही पण आवश्यकता आहे. त्यामुळे हे जे संस्कार आपल्यावरती होत आहेत या संस्काराच्या माध्यमातून आई वडिलांवरती जे आपलं विशेष प्रेम असतं त्या विशेष प्रेमाच्या भूमिकेतूनच आपल्याला कौटुंबिक प्रेम तयार करावं लागतं आणि त्या कौटुंबिक प्रेमातूनच एक सामाजिक प्रेमाची एक प्रकारे अंकुर उगवायला लागतात. ही सुरुवात आहे, लक्षात घ्या. त्यामुळे लहानपणी सुद्धा आपल्या याच्यामध्ये मुंज नावाचा विषय असतो आणि मुंज याचा अर्थ आपण एक प्रकारे ब्रह्मचर्याश्रमाकडे जाणं. ब्रह्मचर्याश्रम म्हणजे काय? आपल्या अभ्यासाकडे जाणं हा महत्वाचा भाग आहे. कारण जो माणूस अभ्यासामध्ये तन्मय होतो, जो माणूस आपल्या घरात राहूनच या संपूर्ण एक आधुनिक विज्ञानाचाही अभ्यास करतो आहे आणि आपल्याकडे परंपरागत आलेल्या ऋषी मुनींच्या जाणीवेतनं आलेल्या तत्वज्ञानाचाही अभ्यास करतो आहे आणि त्या दोघांची जुळणी करतो आहे. हे करत असताना त्याला त्याच्या आजूबाजूच्या जे काही लोभ असतात त्यातनं दूर जाणं याला ब्रह्मचर्याश्रम म्हणतात. परीक्षेच्या काळामध्ये आपल्या घरातली मुलं हॉटेलमध्ये जातात का? नाही ना जात. ते दारू पितात का? नाही ना. का नाही? कारण का त्यांचा फोकस आहे त्याला ब्रह्मचर्य समजतात. म्हणजे आपल्या आतल्या वृत्तींना दाबून ठेवून आपल्या ध्येयाप्रती पुढे सरकणं याला ब्रह्मचर्य म्हटलेलं आहे.
म्हणून ब्रह्मचर्याच्या आधुनिक जाणीवेतल्या व्याख्या सुद्धा आधुनिक गृहस्थाश्रमातल्या आई वडिलांनी समजून घेणं आवश्यक आहे. आणि हे पालन करणं म्हणजे मुंज असं म्हणावं. म्हणून मुंज हा ब्रह्म जाणीवेत जाण्यासाठी केलेला विधी असतो, एक प्रकारे पूर्वीच्या भूमिकेतनं. आणि त्याच्यातनं जे पालन करायची जी शिस्त आहे ब्रह्मचर्यातली, ती शिस्त मात्र कुठल्याही जातीतला जमातीतला असो, त्यांनी जर ती पालन केली तर त्यांच्यामधलं ब्रह्म ते जागृत होऊ शकतं. आणि यासाठी आंबेडकर, मोदी किंवा हे जे जे मोठे मोठे लोक होऊन गेलेले आहेत आपल्या समाजातले, फुले, आंबेडकर वगैरे, हे सर्व लोक ब्रह्म तेजस्वी होते हे मान्य करावं लागतं. म्हणून त्यांनी ब्रह्मचर्य कसं आचरण केलं हे तर समजणं गरजेचं आहे ना, कारण ती सामाजिक रचनेचा भाग आहे तो. तुम्ही हल्लीच्या काळामध्ये मुला मुलींना एकत्र बाजूला सोडून दिलं तर त्यांच्या अभ्यासात काय निर्णय लागतात हे जो तो पालक बघतोच आहे. म्हणून ब्रह्मचर्य पाळणं म्हणजे वेगळं काही करणं असं समजायचं कारणच नाहीये. आपल्या ध्येयाप्रती फोकस राहणं याला ब्रह्मचर्य म्हणायचं. आणि याच्यातनं जे कर्म करावं लागतं त्याचं सातत्याने आचरण करणं याला कांड असं म्हटलं जातं. कांड म्हणजे तटस्थता. म्हणून आपल्या आचरणाची तटस्थता कर्माच्या जाणीवेतून मन आणि बुद्धीच्या ध्येयासक्त भूमिकेतनं जी जी व्यक्ती करते त्या प्रत्येक व्यक्तीला कर्मकांड हे करावंच लागतं. सातत्याने अभ्यास, सातत्याने ज्या ध्येयासाठी झगडायचं आहे त्यासाठी लागणाऱ्या आपल्या शरीराची झीज याला कर्मकांड असं म्हटलं जातं. ही आधुनिक परिभाषा लक्षात घ्या. तुम्ही जुन्या जाणीवेमध्ये जाऊ नका. जुन्या पद्धतीमधली जीवन पद्धती वेगळी होती, आताची जीवन पद्धती खूप वेगळी आहे. त्यामुळे या 16 ओळ्याच्या भूमिका जर मधुहृदयी सद्गुरू असेल तर गुरुचरित्र आत घडावं लागणारे लक्षात ठेवा. एवढी आध्यात्मिकता आपल्यात बाळगणं पण गरजेचं आहे. त्यामुळे कर्मकांडाचा विषय हा ईश्वरत्वाच्या जाणीवेतनं विशुद्ध जाणीवेत जाण्याचा प्रकार आहे, किंबहुना तो मार्ग आहे. कारण ईश्वरासारखं होणं यासाठी जे आपल्या शरीराचं कांड करावं लागतं त्याला कर्मकांड असं म्हणतात. परमश्रेष्ठ ध्येय आहे. म्हणून हळूहळू एक 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 ध्येय आपल्या जीवनात साध्य करत जा. ते कर्मकांडच असतं. पण ब्रह्मचर्यातलं कर्मकांड आहे, गृहस्थाश्रमातलं कर्मकांड आहे, आणि तसंच वानप्रस्थाश्रमातलं पण कर्मकांड आहे, आणि संन्यासाश्रमातलं पण कर्मकांड आहे. म्हणून कर्मकांडाचा विषय तुम्ही ध्येयाच्या जाणीवेतनं घेतला तर कर्मकांड हे करावंच लागतं. फक्त बाह्य आविष्कारात फरक हा पडणार आहेच आहे. मला वाटतं की हा प्रश्न आपल्या सर्वांना एक प्रकारे वेगळ्या भूमिकेत घेऊन जाऊ शकतो. आजपर्यंत आपण कधीही न ऐकलेली, कधीही न अनुभवलेली कर्मकांडाबद्दलची व्याख्या, हिंदू धर्माच्या संस्कारांबद्दलचं विवेचन आपण आता ऐकलं. हे आपल्याला नक्कीच प्रेरक ठरेल अशी आशा आहे. आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपण आत्तापर्यंत जी ग्रंथनिर्मिती केली, नवग्रंथहार आपण आपल्या सद्गुरूंना अर्पण केला, त्या प्रत्येक ग्रंथात आपण असं म्हटलं आहे की अध्यात्म हे शास्त्र आहे. आपलं हे प्रतिपादन आहे की अध्यात्म हे शास्त्र आहे. मग ज्याला या शास्त्राचा अभ्यास करायचा आहे, जो नो वाईस बिगिनर म्हणतो आपण आजच्या काळात, की नवखा व्यक्ती आहे, त्याला अध्यात्मामध्ये प्रवेश करायचा आहे, त्याने कुठून सुरुवात करावी? अध्यात्म हे शास्त्र आहेच, आणि अध्यात्म विद्या विद्यानाम असं पण म्हटलं जातं. कुठलीही विद्या हे शास्त्रच असतं, हे एक लक्षात घेणं आवश्यक आहे.
आता हा प्रश्न खरं तर आपल्यासारख्या सुविध लोकांना पडायला नको असं माझं मत आहे. कारण काय, आपण व्यावहारिक शास्त्र शिकलो ना, कोणी डॉक्टर होतात, आपल्याच घरामध्ये इंजिनियर होतात, मोठे मोठे CA होतात, वकील होतात, फॉरेनला जातात. आपल्या घरात आपलीच मुलं अशा प्रकारे झालेली आहेत. किंबहुना आपणही स्वतः तसे झालेला असाल. मग आपण हे शास्त्र कसं शिकलो याचा अभ्यास करा. प्रथम आपण काय करतो आहोत आणि आपल्याला जे शास्त्र समजलेलं आहे ते का समजलं असा मूलगामी विचार माणसाने करावा. धरून चला, मी इंजिनियर झालो, मी इंजिनिअरिंगचं शास्त्र शिकलो, इंजिनिअरिंग झालो म्हणजे तो विषय समजला आणि केव्हापासून सुरुवात झाली माझी इंजिनिअरिंग शिकण्याची. तुम्ही असं म्हणाल की 4 वर्ष COEP मध्ये काढली म्हणून इंजिनियर झालो. COEP 4 वर्ष काढली म्हणून माणूस इंजिनियर होत नाही, लक्षात ठेवा. ही शुड बी बॉर्न इंजिनियर. त्याच्या मानसिकतेच्या भूमिकेमध्ये जी बुद्धी नावाचा विषय असतो ना, ती बुद्धीच त्याच्या ॲनालिसिसचा एक प्रकारे त्याला पुढे नेत असते ॲनालिसिसने. म्हणून बुद्धीचा विकास कुठल्या जाणीवेतनं होतो हे ज्यानं त्यांनी किमान आपण कॉलेजच्या लेवलला आल्यानंतर समजून घ्यावं असं माझं मत आहे. पण कॉलेजच्या विद्यार्थ्यांना हे समजून सांगणं पण अवघड आहे हल्लीच्या काळामध्ये. म्हणून ती जबाबदारी त्यांच्या आईवडिलांची असते असं माझं वैयक्तिक मत आहे. शिक्षकांची नसते, म्हणजे प्रोफेसर लोकांची नसते. म्हणजे मी प्रोफेसर होतो म्हणूनही मी असं म्हणतो असं म्हणत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की घरातला संस्कारच महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमच्या आईवडिलांना लहानपणापासून जसे बघत आलेला असतात ते काय करतात हे आपल्या बॅक ऑफ द माइंड जातं आणि तोच संस्कार तुम्हाला पुढे नेत असतो. तीच बुद्धी मनाला एक प्रकारे पुढे पुढे घेऊन जात असते. म्हणून आधुनिक काळामध्ये जे जे श्रीमंत मंडळी आहेत, कारण हल्ली बहुतेक सगळे श्रीमंतच असतात असं माझं मत आहे. मत म्हणजे का, कारण हा विषय जो चर्चेला जातो हा झोपडपट्टीतल्या लोकांसाठी नसतोच जणू काही. कारण त्यांची त्या प्रकारच्या भूमिकेत जाण्याची कुवत नसते. याचा अर्थ ते पोटा पाण्यासाठीच तडफडत असतात. परंतु ज्यांच्या गाठी 4 पैसे आहेत, जे फ्लॅटमध्ये राहतात, ज्यांना गृहस्थीचा प्रश्न येत नाही आणि आपल्या मुलांना फॉरेनमध्ये पाठवू इच्छितात, सर्व वर्गातली सर्व जातीतली लोक अशी येतात असं काही समजू नका. म्हणून ब्रह्मतेज हे फक्त ब्राह्मणातच असतं असं समजायचं काही कारण नाही आहे. ब्रह्मतेज प्रत्येक माणसामध्ये आहे. त्याचं जागरण त्यांनी करायचं की नाही हे त्यांनी ठरवायचं आणि त्याला कारण शास्त्र आहे. म्हणून विद्यापीठांची जी विद्यापीठं आहेत त्याच्यातनं भौतिकशास्त्र शिकवलं जातं. त्या भौतिकशास्त्राचा अभ्यास ते करतात. मी काही मुलं अशी पाहिलीत की दिवस रात्र ध्यास घेऊन अभ्यास करत असतात आणि तेवढ्याच विषयाचा नव्हे, तो सर्व दूर भूमिकांचा पण करत असतात. हल्लीची मुलं ही मागच्या काही पिढ्यांच्या मुलांपेक्षा खूपच विकसित जाणीवेत आहेत, हे पण आपल्याला मान्य करावं लागतं. कारण हा विकास आहे मानवजातीचा. योगी अरविंद जो विकास प्रक्रिया सांगतात ना, DNA मधनं होणाऱ्या अतिमानसिक जाणीवेतनं ती ईश्वरी शक्तीच कसा विकास घडवती आहे हे पण पाहणं सुज्ञ माणसाचं काम आहे. हे पण आध्यात्मिक प्रकृतीचा विकास कसा चाललेला आहे तो विषय नंतर आला तर बघू. परंतु आत्ता शास्त्र या जाणीवेतनं जसं ते शास्त्र, वैद्यकीय शास्त्र तुम्ही मला सांगा कसं शिकलं जातं, इंजिनिअरिंग शास्त्र कसं शिकलं जातं,
चार्टर्ड अकाउंटंट होणारी माणसं कसे शिकतात? इतकं सोपं आहे का? मोठे मोठे लॉयर्स होतात, इतके सोपं आहे का? इतकं सोपं नाही आहे ते. कारण ते शास्त्र सुद्धा आपल्या जीवनाचे 15-15, 20-20 वर्ष घालवल्यानंतर ते शास्त्र समजतं आणि प्रॅक्टिसने ते अवगत केल्या जातं आणि मग त्याचा वापर तो माणूस पैसे मिळवण्यासाठी करतो. लक्षात घ्या, त्यातनं मिळवायचं असतात पैसेच फक्त. म्हणून ते शास्त्र हे पोट भरण्याची विद्या मानल्या जाते. त्याला भाजी भाकरीची विद्या असं रामकृष्ण परमहंस म्हणतात. ते काही चुकीचे असं नाही, पण ते काही टाकून देण्याचा विषय आहे का? नाही. परंतु आपल्यामध्ये जर संस्कार क्षमता चांगली असेल, मगाशी जो विषय झाला कर्मकांड, संस्कार, हा सगळा विषय काय आहे की हे ध्येय झाल्यानंतर तो माणूस गृहस्थाश्रमात शिरतो. व गृहस्थाश्रमामध्ये त्याचा प्रपंच जेव्हा सुरू होतो तेव्हा त्याच्याकडे पैसे मिळवण्याची यंत्रणा तर सुरू असतेच ना. मग तो त्या यंत्रणेमध्येच गुरफटून जातो, स्वतःच्या मन आणि बुद्धीचा विकासच करत नाही. त्यामुळे आपल्या आतमध्ये असणारं जे आध्यात्मिक शास्त्र आहे ते तो समजून घेऊ इच्छित नाही, अशी त्याची वृत्ती तयार होते. त्यामुळे आजही आपल्याला दिसेल, आणि हे मागच्या काही पिढ्यांमध्ये जास्त घडलं बरं का. मी आत्ताच्या मुलांना दोष देतोय असं अजिबात समजू नका. उलट हे पूर्वीच्या पिढीतले जी लोक होती ना, जे पूर्वी डायरेक्टर्स होते किंवा मोठ्या मोठ्या पदांवर होते, त्यांनी सुद्धा हे अध्यात्म समजून घेतलं नाही आणि आज ते रिटायर्ड झालेले आहेत. आणि आज रिटायर्ड झाल्यामुळे त्यांच्या समोर भकास जीवन उभं आहे. त्याचं कारण हे आहे. म्हणून आत्ताच्या तरुण मुलांनी हे समजून घेणं गरजेचं आहे की काळाच्या जाणीवेतनं वक्त कोणासाठीच थांबत नाही, तो चालतच राहणार आहे काळ. म्हणून आपण पण आज तरुण असाल, पण उद्या म्हातारे होणार आहोत. आणि म्हातारे झाल्यानंतर आपण जेव्हा याच्यामध्ये वानप्रस्थाश्रमाच्या भूमिकेत येऊ, तेव्हा जशी आपल्या घरामध्ये समाजामध्ये जे आत्ताचे रिटायर्ड लोक दिसतात तसंच आपल्याला जगायचंय का? का आपल्यामधल्या आध्यात्मिक भूमिकेचं जागरण करायचं, आपल्या स्वशोधाचा मार्ग आपल्याला प्राप्त करायचा आहे जो संतांनी दाखवलेला आहे. ही भूमिका आपल्यामध्ये जर आपण स्थिर केली तर अध्यात्मशास्त्र त्याच तडफेनी, त्याच तरुणाईनी माणूस वयाच्या 40-45 नंतर सुरू करू शकतो. कारण 45 एज ग्रुप नंतर त्याचं जवळजवळ करिअर हे भौतिक जीवनातलं संपलेलं असतं. याच्या पलीकडे जाऊन तो काय करेल? एका फ्लॅटचे 4 फ्लॅट घेईल, 4 गाड्या घेईल, अजून कोट्यावधी रुपये जमवेल, पण हे जीवन असू शकेल का? हा पण विचार करता येईल. ज्याला करता येईल तो अध्यात्मिक शास्त्र समजून घेऊ शकतो. यासाठी आत्ताचे जे पालक लोक आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी फार मोठी येऊन पडते की आपल्या घरातल्या मुलांना कशा प्रकारे संस्कारक्षम करणं गरजेचं आहे. हे सगळे सामाजिक समाज पुरुष आहे, लक्षात ठेवा. हा पुरुष जेवढा आध्यात्मिकतेकडे जाईल, जेवढा स्वतःच्या ईश्वरत्वाकडे जाईल, तेवढा समाज अधिक सशक्त, अधिक तरुण आणि अधिक विज्ञानमय जाणीवेतनं आध्यात्मिक होऊ शकेल. ही संतांची सांगण्याची पद्धत आहे, लक्षात घ्या. संतांना जे सांगायचं आहे त्याची ही स्पष्टता आहे. त्यामुळे अध्यात्मशास्त्र सुद्धा तेवढ्याच ईर्षेने, तेवढ्याच तडफेने आणि तेवढ्याच स्पर्धात्मक भूमिकेतनं पण का होईना तर करण्यास हरकत नाही. मी का ज्ञानेश्वर महाराज होऊ शकत नाही?
मी का गोंदवलेकर महाराज होऊ शकत नाही, मी का अक्कलकोट महाराज होऊ शकत नाही, असे प्रश्न ज्या व्यक्तींना, साधकांना आपल्या जीवनात पडतील त्यांनाच अध्यात्म कळू शकणार आहे. अन्यथा ज्याचा तो ज्याच्या ठिकाणी ठीक आहे एवढंच मी म्हणू शकतो. अतिशय सुंदर स्वामीजी. आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये अनेक स्तोत्र आहेत, ग्रंथ आहेत, गीता, भागवत, पुराणे, महापुराणे, उपपुराणे, उपनिषद, वेद. तर या सगळ्यांच्या महासागरातून सुरुवात नेमकी कुठल्या ग्रंथापासून किंवा कुठल्या प्रकारच्या तत्वज्ञानाच्या पुस्तकापासून, ग्रंथापासून करणं योग्य राहील? आता आपण हिंदू समाजाच्या दृष्टीने जर विचार केला तर हिंदू समाज हा बहुभाषिक आहे. संपूर्ण भारताचा नकाशा तुम्ही डोळ्यासमोर आणा, एकदम वैश्विक जाणीवेत जाण्यात काही स्वारस्य नाही आहे. परंतु किमान आपल्या भूमिकेतनं आपण बघूया. आज आपण महाराष्ट्रात आहोत. तर महाराष्ट्रातले जे कोणी संत मंडळी होऊन गेलेली आहेत, विशेषतः रामदास स्वामी, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज, यांच्या चरित्राचा अभ्यास करावा असं माझं मत आहे. तुम्ही उत्तर प्रदेशात असाल, दक्षिणेत असाल, ओरिसात असाल किंवा पंजाबात असाल तर त्या भूमीमध्ये जे, कारण भारतात सर्वत्र संतांच्या खाणी आहेत, लक्षात ठेवा. संतांची एक एक खाण म्हणजे अध्यात्मशास्त्राचा गर्भ आहे, लक्षात ठेवा. मग तो कुठलाही संत असो भारतात. त्यामुळे त्या संताच्या अनुभवाच्या जाणीवेतनं, त्या चरित्राच्या भूमिकेतनं आपण जर विचार केला, अगदी चांगदेव महाराजांचाही विचार करू शकता तुम्ही, ज्ञानेश्वर माऊली वगैरे हे पण लोक आहेत, याही संतांचा आहे, रामदास स्वामींचा आहे, विवेकानंदांचा आहे, रामकृष्ण परमहंसांचा आहे, तुलसीदासांचा आहे, गोरा कुंभार आहे, इकडं खालती पण योगी अरविंद आहेत. अशा सर्व अगदी आधुनिक काय जुने काय या प्रत्येक संतांचा तुम्ही अभ्यास करा. मी म्हणतो आधुनिक संतांचा केला तरी हरकत नाही आहे, कारण तेच तत्वज्ञान आधुनिक भूमिकेतनं सांगण्याचा प्रयत्न आहे आणि ती अनुभूती विज्ञानमय जाणीवेतली. त्यामुळे अनुभवात ज्ञानम हे अध्यात्मशास्त्राचं एक वैशिष्ट्य आहे. म्हणून अनुभवावीण मान डोलवू नको रे असं सांगितलं जातं. त्याचं कारणच हे, पण आपल्याला अनुभव घेण्यासाठी सुद्धा आपला बौद्धिक विकास महत्त्वाचा आहे. म्हणून सुरुवात कुठनं करायची असा जर प्रश्न असेल तर सुरुवात आपल्या व्यक्तिमत्वाला जे आवडेल तिथनं सुरुवात करा असं मी म्हणेन. तुम्हाला जर प्रभू रामचंद्र आवडत असतील तर प्रभू रामचंद्रांचं चरित्राचा अभ्यास करा. तुम्हाला जर त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आवडत असेल तर भगवान श्रीकृष्णाचं चरित्राचा अभ्यास करा. तुम्हाला नृसिंह संतांच्या भूमिकेत, नृसिंह अवताराच्या भूमिकेतले भूमिका आवडत असतील तर त्याचा अभ्यास करा. कारण या संपूर्ण विश्वामध्ये जे जे ईश्वरत्व आहे, मी तर म्हणतो तुम्ही मनूंचा पण अभ्यास करा. टीका करणं खूप सोपं आहे, लक्षात ठेवा. परंतु ब्रह्मदेवाच्या पुत्रांना मनू म्हटलं जातं आणि ब्रह्मदेवाने ही सर्व सृष्टी निर्माण केली आहे असं भगवद्गीता हा जो आपला हिंदू धर्माचा मूळ ग्रंथ सध्या आपण जो मानतो आहोत त्याचा आधारामध्ये सुद्धा भगवंतानी स्वतः सांगितले आहे की ब्रह्मदेवानी ही सृष्टी निर्माण केली आणि मी त्याच्याकडनं करून घेतली. कारण माझ्या स्पंदामधूनच, माझ्या अतिमानसिकतेमधूनच तो ब्रह्मदेव रजोगुणात्म बाहेर आले. आता ही संपूर्ण वेगळी भूमिका तयार होते आणि त्याच्यातनं विश्व निर्माण होतो. म्हणून आपल्या हिंदू धर्माच्या शास्त्र आध्यात्मिक भूमिकेतनं विश्व निर्मिती हा केवढा मोठा विषय आहे तुम्हीच लक्षात घ्या. एवढं मोठं आव्हान आहे शास्त्राचं.
म्हणून हे शास्त्राचं आव्हान तुम्ही बाहेरून करण्यापेक्षा शोधण्यापेक्षा आतून शोधा, हा सर्वात महत्वाचा भाग त्याच्यात होतो. म्हणून संत चरित्राचा अभ्यास करा. म्हणून रामदास स्वामी जेव्हा लहानपणीच घरामध्ये कोणाला सापडत नव्हते तेव्हा एका कपाटात जाऊन बसले होते आणि तिथं ते म्हणाले, आईने विचारले इथं काय करतोय बसून अंधाऱ्या कोठडीत बसल्यासारखा? तर ते म्हणतायत चिंता करतो विश्वाची. ही जी भूमिका आहे ही कुठल्या संस्कारातली आहे? म्हणून आपण कुठल्या जमिनीतनं आलेलो आहोत, तो DNA आपल्यामध्ये लक्षात ठेवा. म्हणून आज तुम्ही वरवर कसेही वागत असलात, एखादी व्यक्ती असते पण ती या जमिनीतनं जर आलेली असेल तर लक्षात ठेवा तुम्ही पुण्यवान आहातच. म्हणून भारतात जन्म म्हणजे ईश्वराच्या भूमीत जन्म असं मानलं जातं, कारण याच्या DNA मध्येच आहे. म्हणून आपल्यातला DNA कसा बदलायचा हा संस्कार समजून ज्यांनी त्यांनी आपल्या वैयक्तिक जाणीवेतनं तर संत चरित्रांचा अभ्यास करावा असं मी म्हणतो. आणि आपल्यावरती लादून घ्यावा तो अभ्यास. कुठलीही गोष्ट डिसिप्लिन शिवाय आणि आपल्याला ओवून घेतल्याशिवाय कधीच तयार होणार नाही. एखादं सुंदर फूल असतं परंतु 10 सुंदर फुलं एकमेकात ओवल्याशिवाय ईश्वरार्पणही होत नाहीत, लक्षात ठेवा. वेदना आहे ओवण्यामध्ये परंतु ईश्वर चरणी समर्पित होण्याचा भावही त्यात आपोआप तयार होत आहे. म्हणून प्रकृती माता आपल्याला घडवती आहे. या भूमिकेतनं ती आपल्या जीवनात आपल्याला काय दाखवती आहे हे बघणं म्हणजेच आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीच्या भूमिकेतनं जे जे विकसित लोक झालेली आहेत, म्हणजे मी तर म्हणतो मोठे मोठे राजकारणी सुद्धा लोक आहेत, त्यांचा पण चरित्राचा अभ्यास करायला काही हरकत नाही आहे. लोकमान्य टिळकांसारखी लोक आहेत, विवेकानंदांसारखी लोक आहेत, गुरुदेव रानड्यांसारखी लोक आहेत. संतांच्या चरित्रांचा अभ्यास असंही माझं म्हणणं नाही. योगी अरविंदांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करा, क्रांतिकारकांच्या जीवनाचा अभ्यास करा. बघा कसं ब्रह्मतेज होतं. तो तुमचा भगतसिंग हा हातात भगवद्गीता घेऊन फाशीवर चढतोय म्हणजे काय? हा तर अर्थ कळला पाहिजे ना आपल्याला. हल्लीच्या तरुणांनाच आहे ना केवढा मोठा आदर्श आहे. आणि खूप जुना आदर्श सांगत नाहीये मी. आत्ताचे पालकच हा आदर्श विसरलेले असल्यामुळे प्रॉब्लेम मुलांचा आलेला आहे. म्हणून पालकांनी नेमकं काय दाखवायला पाहिजे आपल्या मुलांना? तू इकडं तिकडं हिंडतोस ना, हिंडू नकोस, हे वाच. अजून लग्न व्हायचंय, अजून शिकायचंय, अजून स्वतःच्या पायावर चालण्या एवढी अक्कल आलेली नाही. पण मी सांगतो हे वाच. आणि पालकांनाच फार महत्त्वाची जबाबदारी आहे, तरच पुढची पिढी तयार होणार आहे. म्हणून काय वाचायचं हे पालकांनीही ठरवावं आणि काय वाचायला द्यायचं आपल्या मुलांना हेही त्यांनीच ठरवून मुलांना त्याप्रमाणे घडवावं असं माझं साधं मत आहे. अध्यात्मशास्त्र समजून घेण्यासाठी संत चरित्रांचा आणि आपल्या जीवनात उच्च प्रकारची आदर्श मूल्ये ज्यांनी स्थापित केली अशा व्यक्तिमत्वांचा अभ्यास करणं ही गुरुकिल्लीच आपल्याला स्वामीजींनी दिली आहे. याबाबत पालकांनी आणि मुलांनी नक्कीच विचार करण्यासारखं आहे. पालकांनी मुलांवर काय संस्कार करायला हवे याबद्दल अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. तर याचबरोबर आजच्या काळात आपण पाहतो दिवसातला बराचसा काळ मुलं शिक्षकांसोबत असतात, शाळांमध्येही असतात, क्लासेसमध्येही असतात. तर शिक्षकांनी जाणीवपूर्वक कुठली मूल्य मुलांच्या मनावर बिंबवावी. आजकाल मूल्य शिक्षणाचा वेगळा तास असतो किंवा शिक्षकही प्रयत्न करत असतातच, परंतु त्यांनी डोळसपणे कोणता प्रयत्न करणं गरजेचं आहे याबद्दल आपण थोडंसं मार्गदर्शन करावं. आता शिक्षकांना आम्ही काय शिकवणार आहे की नाही? शिक्षक जर गुरु या जाणीवेत गेले तर मला असं वाटतं त्यांना नक्की समजू शकेल की आपल्या मुलांना काय देता येईल.
पण शिक्षक मंडळी गुरु या जाणीवेत जात नाहीत. कारण कुठलीही गोष्ट आपल्यात बिंबवल्याशिवाय दुसऱ्याला सांगण्याची जी एक प्रकारची ऊर्जा प्राप्त होत असते ती फार महत्त्वाची असते. आणि हे धकाधकीचं जीवन आहे. यात सध्याच्या सामाजिक परिस्थितीमुळे शिक्षकांवरही एक प्रकारच्या स्पर्धात्मक भूमिका आहेत आणि त्यामुळे हा एक खरंच कठीण प्रसंग शिक्षकांकडे बोट दाखवल्यासारखा होतो. पण मला तुम्ही व्यक्तिशः जर विचाराल या गोष्टीचं तर याच्यामध्ये शिक्षकांचा दोष नाही असं माझं मत आहे. त्याचं कारण असं आहे की शिक्षक ज्या बांधणीतनं मुलांना शिकवतात ती बांधणी जर चुकीची असेल तर ते काही करू शकत नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शिक्षकांना ज्या संस्था अपॉइंट करतात त्या संस्थेचे जे नायक असतात तेच जर बौद्धिकदृष्ट्या दरिद्री असतील तर त्यालाही शिक्षक काही करू शकत नाही. या काही स्पष्टता आहेत आणि या आपल्या समाजामध्ये घुसलेल्या आहेत. मला कोणाचा नावनिर्देश करायचा नाही, पण राजकीय लोकांना ज्यांना शिक्षणच नाही अशांनी शिक्षण संस्था ताब्यात घेऊन त्याचा जो बाजार केला त्या बाजारातनं समाजाला बाहेर काढणं हे हल्लीच्या आत्ताच्या ज्याला आपण मोदी युग म्हणतो त्यांच्या समोरचं फार मोठं आव्हान आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि जोपर्यंत हे आवाहन सरकार पेलत नाही आणि अशा अज्ञानजन्य संस्थापकांच्या हातातनं शिक्षण संस्था जोपर्यंत बाहेर पडू शकत नाही तोपर्यंत शिक्षक काहीच करू शकणार नाही. म्हणून जबाबदारी ही पालकांची आहे, कारण त्यांनीच त्यांना डोनेशन्स दिलेली असतात. लक्षात ठेवा. म्हणून हा फक्त एकट्या शिक्षकाचा विषय नसून हा पालकांनी पण, कारण मुलगा आपला आहे. लक्षात ठेवा, हा आपला पुढचा मुलगा या समाजामध्ये पुढे जाऊन त्यांनी फक्त अर्थकारण करावं अशा अपेक्षेतनं घुसळल्या गेलेले पालक जर असतील तर तो समाज एक प्रकारे वर येणं पण अवघड आहे. त्यामुळे यात दोष शिक्षकांचा स्वयंभू आहे असं मी मानत नाही. अर्थात शिक्षकांनी पण या भूमिकेतनं आपल्याला जे शक्य आहे तेवढा आपल्या व्यक्तिमत्वात गुरुत्व आणावं आणि गुरुत्व आणणं याचाच अर्थ कुठलीही अपेक्षा न ठेवता चांगल्या रीतीने आपणास जे जे ठावे ते इतरांशी सांगावे ही भूमिका ठेवावी. शहाणे करून सोडावे हा आपला विषय नाही. या भूमिकेतनं आपण जगावं एवढी जबाबदारी मात्र शिक्षकांची असते. कारण शिक्षक सुद्धा एक प्रकारे त्यांच्या डोक्यावर सुद्धा एक तलवार लटकत असते असं मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणून मी हा विषय अशा प्रकारे बोलतो आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. शिक्षक मंडळी 4-4, 5-5 वर्ष त्या संस्थेत काम करतात पण त्यांना परमनंटच केला जात नाही. तर काय शिक्षक करणार? हा प्रश्न सरकारचा आणि संस्थेचा आहे. आणि संस्थापक जे आहेत ते खूप वरवर युरोपियन स्टाईलमधनं शिकवायला जात आहेत. हे त्यांचं दुर्दैव आहे. ते दुर्दैव समाजाला आज बाधक आहे हेही तितकंच खरं आहे. इतपर प्रकृती जे करेल ते आपल्या सर्वांना मान्य करावं लागेल. पण स्पष्टता वैचारिक भूमिकेत असणं तितकंच सत्य आहे असं माझं मत आहे. फक्त राग येऊन देऊ नका, काही स्पष्टता आहे त्याच्यामध्ये एवढंच समजून घ्यावं. घेतलं तर कळेल. तस्मात विचार करावा. हरिओम. आपल्या मूलभूत प्रश्नांना नक्कीच
प्रेरक आणि उद्बोधक उत्तरं स्वामीजींनी दिलेली आहेत. ही उत्तरं आपणास नक्कीच आशादायी, प्रेरणादायी ठरतील आणि आपल्या विचारांना, आध्यात्मिक शोधाबद्दलच्या विचारसरणीला त्यातून नक्कीच नवी दिशा प्राप्त होईल अशी आशा आहे. हरिओम तत्सत. नमस्कार.